नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशान बड्डे कार्डचं इन्व्हिटेशन सगळ्यांना देतो. तो प्रत्येकाच्या दरवाजासमोर जातो आणि दरवाजा खालून ते कार्ड टाकून येतो. त्यानंतर इकडे सर्वजण ते कार्ड घेऊन वाचत बसलेले असतात. सातपुते वाचतात की कम हॉल कम ऑन. देसाई वाचतात की आमच्या बड्डे पार्टीला नक्की या. तर तोरणे म्हणतात की यामध्ये लिहिलंय की कम ऑल 7 PM. जनार्दन म्हणतात की आणि ड्रेस कोड काय दिला यांनी इथे क्वीन अँड किंगचा. तर सातपुते वाचतात की सर्वांना भरपूर खाऊ पण मिळेल. तेवढ्या तिथे प्रभूवहिनी येतात. त्या म्हणतात अहो एवढंच नाही तर यामध्ये लिहिलेलं आहे म्युझिक विथ डान्स. तर तोरणे म्हणतात की गेमसुद्धा आहेत, जो जिंकेल त्याला खूप मोठं बक्षीस पण मिळेल. पुढे प्रभूवहिनी वाचतात की इन्व्हिटेशन फ्रॉम अशोक माधव माझगावकर. देसाई म्हणतात काय माझगावकर, अहो माणसं बदलतात हे आत्तापर्यंत ऐकलं होतं, पण एवढे बदलतील असं वाटलं नव्हतं. प्रभूवहिनी म्हणतात की हे कसले बदलतात माझगावकर, कप्पाळ, अहो ही सगळी नाटकेत नाटकं. जनार्दन म्हणतात की अहो त्या पोराने त्यांनी एवढे छळले ना, त्याचीच भरपाई म्हणून आता हे सगळं करत असतील. सातपुते म्हणतात की काय हो देसाई, कुठे ठेवली यांनी पार्टी ही. देसाई म्हणतात की अहो सोसायटीचाच हॉल. प्रभूवहिनी चिडतात आणि म्हणतात आता कसं तुम्हाला हे चाललं हो, आम्ही फक्त बायका हॉलमध्ये बसून कॉफी पिणार होतो तर त्यावेळेस तुम्ही आम्हाला नाही म्हणालात. सातपुते म्हणतात की अहो माझगावकर यांच्या डोक्यावर बसले असतील ना. जनार्दन म्हणतात की नाही बरोबर आहे, अहो बाहेरच्या पेक्षा इथला हॉल स्वस्त मिळतो ना. प्रभूवहिनी म्हणतात की अच्छा म्हणजे आता सगळी पोरं गोंगाट करणार, ती तिथं दंगामस्ती करणार. सातपुते म्हणतात आणि झालं तर पोरं ट्यूबलाईटसुद्धा फोडणार. तोरणे म्हणतात की आणि आता पोरं चिंगम पण चिटकवणार, कागदाचे टप्पे पण करून फेकणार. देसाई म्हणतात नाही नाही, हे असलं काही होतं कामा नाही. काही झालं तरी ही पार्टी होणार नाही, आपण ही पार्टी होऊनच द्यायची नाही. त्यानंतर इकडे अशोक मामांचं त्यांचे साहेब काम पाहून मस्त कौतुक करतात. अशोक मामांना म्हणतात की माझगावकर, तुमचं ह्या वयामध्ये सुद्धा काम हे उत्तम आहे, कौतुक आहे तुमचं. अशोक मामा म्हणतात की थँक्यू सो मच. सर ऐका ना, एक विचारायचं होतं. साहेब म्हणतात की बोला ना. अशोक मामा म्हणतात की मला ना आज लवकर जायला मिळेल का घरी. साहेब म्हणतात की नाही, अहो कामाचा खूप लोड आहे, त्यामुळं तुम्हाला असं लवकर घरी जाता येणार नाही. आणि ऐका, तुम्हाला संडेला सुद्धा काम करावं लागेल. अशोक मामा म्हणतात काय संडेला, अहो संडेला मला जमणार नाही काम करायला. साहेब म्हणतात की हे बघा माझगावकर, तुमची आधीच लिमिटेशन पाहून सुद्धा मी तुम्हाला इथं कामाला ठेवले. तुम्हाला एकतर कोणतीच टेक्नॉलॉजी येत नाहीये, तरीसुद्धा मी तुम्हाला इथं कामावरती ठेवले. त्यामुळं आता तुम्हाला कामाला नाही म्हणता येणार नाही. आणि एकतर रविवारी आपली मिटिंगसुद्धा आहे, त्यामुळं तुम्हाला रविवारी यावंच लागेल कामाला, असं म्हणून साहेब तिथून जातात. त्यानंतर इकडे ईशान हा क्रिकेट खेळायला आलेला असतो. तिथेच इरा ही शांत बसलेली असते. तिला असं पाहून ईशान म्हणतो काय झालं इरू, तू एवढी शांत का बसलीयस, तुझं डोकं दुखतं का. इरा म्हणते की नाही. ईशान म्हणतो अगं मग तुला पल्लवी अमितची आठवण येते का. इरा म्हणते ती तर कायमच येत असते रे, पण मला जरा टेन्शन आलंय. आजोबा जे काही बोलले ना आपल्याला की आपण पार्टी ही साधी करायची, आणि आपण हो बोललो, मग आता आपली पार्टी साधी असणार आहे का. ईशान म्हणतो नाही ग, आपली पार्टी साधी नसणार आहे, आपली पार्टी ही खूप मोठी असणार आहे. आपण ना खूप सारे इव्हेंट ठेवलेले आहेत. त्यातली एक मुलगी विचारते आणि डान्स कॉम्पिटिशन पण असणार आहे का. ईशान म्हणतो हो हो, डान्स कॉम्पिटिशन पण असणार आहे, आणि जो जिंकेल त्याला खूप मोठं प्राईज पण मिळणार आहे. असं म्हणत ईशान सर्व काही गोष्टी ह्या मुलांना सांगत असतो. तर पाठीमागून संयमी आणि रियांश हे सगळं ऐकतात. तर इकडे अशोक मामांच्या ऑफिसमधून ते साहेब बाहेर चाललेले असतात. अशोक मामा परत साहेबांना अडवत म्हणतात की साहेब ऐका ना, एक विचारायचं होतं. साहेब म्हणतात की हे बघा माझगावकर, मला कळतंय की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, पण अहो मी किती ठरवलं ना तरीसुद्धा ही एक कंपनी आहे, आणि कंपनीचे काही नियम असतात. कंपनीच्या एम्प्लॉईंना कंपनीचं काम हे करावंच लागतं, आणि जर केलं नाही तर मग त्यांचा पगार कापावा लागतो, नाहीतर त्यांना नोकरीसुद्धा गमावी लागते. अशोक मामा म्हणतात की अहो जरा माझी अडचण समजून घ्या. रविवारी माझ्या नातवंडांचा वाढदिवस आहे, आणि त्यांच्यासाठी वेळ देणं मला भाग आहे. साहेब म्हणतात की हे बघा माझगावकर, अहो हे असलं आता काही चालत नाही. अहो काही लोक सकाळी लग्न करतात आणि दुपारी कामावरती परत रुजू होतात, त्यामुळं ही असली कारणं मला देऊ नका. आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला जॉब करायचा आहे का जॉब गमावून घरी बसून पोरांचा वाढदिवस साजरा करायचा आहे. अशोक मामा विचारातच पडतात. साहेब म्हणतात की अहो माझगावकर कसाला विचार करताय एवढा. हे बघा तुम्हाला ह्या वयामध्ये ना आता कोणी नोकरी देणार नाही. मी आहे म्हणून तुम्हाला ह्या नोकरीवरती ठेवून घेतलेलं आहे. त्यामुळं काही जास्त विचार करू नका, तुम्हाला उद्या यावंच लागेल. उद्या एकतर मीटिंग पण आहे. अशोक मामा म्हणतात की तोच मी विचार करतोय की तुम्हाला काय पर्याय द्यावा. असं म्हटल्यावरती साहेब मात्र त्यांच्याकडे आश्चर्यानेच पाहतात.
अशोक मामा म्हणतात, कसं असतं, प्रत्येक वेळेला एक महत्त्व असतं. ज्या त्या वेळेत त्याच गोष्टी घडल्या नाही ना, तर मग काही अर्थ नसतो. रविवारी माझ्या नातवंडांचा वाढदिवस आहे, त्यामुळं त्या दिवशी त्यांच्यासोबत राहणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला असा काबड कष्ट करणारा, अनुभवी आणि प्रामाणिकपणाने काम करणारा एम्प्लॉई हवा आहे, का स्वतःच्या लग्नाला महत्त्व न देणारा व्यक्ती हवा आहे. आणि रविवारी मी कामाला येऊ शकणार नाही आणि सोमवारी मी कामाला येऊ का नको ते तुम्ही मला ठरवून सांगा. आणि आत्ता माझं काम झालेलं आहे, मी निघतो, असं म्हणत अशोक मामा त्यांची बॅग उचलतात आणि तिथून निघून जातात. पुढे कंपनीतले एम्प्लॉई म्हणतात की काय माणूस आहे हा, हा चक्क आपल्या साहेबांनाच दम देऊन गेला. त्यानंतर पुढे अशोक मामा हे घरी येत असतात. वाटेत त्यांना तोरणे, सातपुते आणि जनार्दन भेटतात. तोरणे म्हणतात की काय हो माझगावकर, तुम्ही तर छुपे रुस्तम निघालात. अशोक मामा म्हणतात काय. जनार्दन म्हणतो की अहो तुम्ही तर चांगला मोठा घाट घातलाय. अशोक मामा म्हणतात की कसला घाट. सातपुते म्हणतात नंदनवन सोसायटीतील पोरांना सुद्धा बोलवलंय. जनार्दन म्हणतात की अहो एवढंच काय, हे बघा पॅम्पलेट पण वाटलेत त्यांनी, केवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय. सातपुते म्हणतात अहो तुमच्या थोरणीनं तर सोसायटीचा हॉल पण बुक केलाय, पैसे पण भरले तिने. तर अशोक मामा फार चिडतात आणि म्हणतात या थोरलीकडं ना पाहिलंच पाहिजे, असं म्हणत ते जनार्दनला बाजूला करतात आणि घरी चिडत येतात. घरी आल्यावरती अशोक मामा मोठ्याने आवाज देतात की ईशा इराण बाहेर या. पुढे संयमी बाहेर येते आणि ती म्हणते काय झालं. अशोक मामा म्हणतात की ईशा आणि इरा कुठे. संयमी म्हणते की ते दोघंजण खाली खेळायला गेलेत. अशोक मामा ते हातातलं पॅम्पेट संयमीला दाखवतात, म्हणतात हे बघ हे काय. संयमी हसते आणि म्हणते किती छान आहे ना. अशोक मामा म्हणतात तुला हसायला येते, कोणाला विचारून हे सगळं केलंस. संयमी म्हणते कोणाला कशाला विचारायला हवं, त्यांना वाटलं त्यांनी केलं. अशोक मामा म्हणतात तू हॉलचे पैसे कोणाला विचारून दिलेस ग, कुठून आले तुला एवढे पैसे. संयमी म्हणते की मला माऊने दिले. अशोक मामा म्हणतात मला वाटलंच होतं तुझ्या माऊने दिले असतील, सारखे सारखे तुझ्याकडून का पैसे घेतेस. संयमी म्हणते की मी घेते, तिला नाही काही वाटत. अशोक मामा म्हणतात आणि याचा काही हिशोब आहे का. असं म्हणत अशोक मामा संयमीच्या हातातलं इन्व्हिटेशन कार्ड घेतात आणि म्हणतात की हे असले फालतू खर्च करता तुम्ही, काय 60वा बड्डे का काय, हां असले उद्योग करायला. संयमी म्हणते की मला वाटलंच होतं की तुम्ही शेवटी परत पैशावरतीच येणार. असं म्हणत ती तिथून रागातच निघून जायला लागते. अशोक मामा तिला म्हणतात की थांब, असं मोठ्यांच्या तोंडावरती निघून जायचं नसतं, एवढं साधं तुला कळत नाही का. संयमी म्हणते की मला ना तुमच्यासोबत काही आर्ग्युमेंटच करायचं नाहीये, की आईबाबांनी आत्तापर्यंत इरू ईशानचा बड्डे किती मस्त सेलिब्रेट केला होता. अशोक मामा म्हणतात की ह्या वर्षी मी करेल, पण त्यासाठी गाव जेवण द्यायची गरज नाहीये. संयमी म्हणते अहो हल्ली मुलांचा वाढदिवस असाच साजरा करतात, खूप लोकांना घरी बोलवतात, मस्तपैकी खायला प्यायला करतात, नवीन कपडे घेतात, फन गेम्स ठेवतात. अशोक मामा म्हणतात की ही सगळी हाऊस तुला आहे, त्यांना नाहीये, मी त्यांना समजावलंय आणि त्यांनी माझं ऐकले. तर संयमी अशोक मामांच्या हातातलं ते इन्व्हिटेशन कार्ड घेते आणि म्हणते हो का, मग मुलांनी हे सगळं का बरं केलं असेल. अशोक मामा म्हणतात की ते मला माहीत नाही आणि हे असलं मला आवडत पण नाही. संयमी पुढे येते आणि ती म्हणते आवडत नाही का तुम्ही हे अफोर्ड करू शकत नाही. अशोक मामा तिच्यावर ओरडतात आणि म्हणतात की संयमी. संयमी म्हणते की कशाला ओरडताय, अहो माऊ सगळं करणार आहे ना, ती सगळा करेल खर्च, तुम्ही कशाला लोड घेताय. अशोक मामा म्हणतात की का तिच्याकडे पैशांचं झाड आहे म्हणून. संयमी म्हणते की नाही, तिला आमची काळजी आहे ना म्हणून. अहो माऊ कधी आमच्यासाठी पैशांचा विचार करत नाही तुमच्यासारखा. असं तुम्हाला नाही कळणार हे काय असतं ते, असं म्हणत ती हातातलं इन्व्हिटेशन कार्ड तिथं खाली ठेवते आणि रागातच तिथून निघून जाते. तर इकडे संयमी भैरवीला फोन करून झालेला सगळा प्रकार सांगते. भैरवी म्हणते तू एकदम बरोबर केलं समा, त्यांच्यासोबत स्पष्ट बोललीस ना तेच चांगलं केलं. आता बघ मी कशी धमाल उडवते ते, नाही ना त्यांना कॉम्प्लेक्स दिला तर नाव बदलून टाकेन. संयमी म्हणते अगं माऊ पण एक प्रॉब्लेम आहे, इरू ईशानला ना मम्माच्या हातचा केक हवाय. भैरवी म्हणते तू काळजी करू नकोस, मी दिली ऑर्डर, अगदी तसाच बनवून घेऊ. तेवढे तिथे अनिश येतो. भैरवी म्हणते बरं ऐक समा, मी सगळे कॅटरचे पैसे पण दिलेले आहेत आणि डेकोरेशन पण लवकरच उद्या होईल आणि तू काही काळजी करू नकोस, उद्या बघ तू इरू ईशान हॅव अ ब्लास्ट, खूप मज्जा येणार आहे. पण संयमी खुश होते आणि ती म्हणते की थँक्यू सो मच माऊ वन्स अगेन. भैरवी म्हणते अगं थँक्यू कशाला म्हणतेस, तू तर माझा काळजाचा तुकडा आहे, तुमच्यासाठी मी काही पण करेन, चल मी ठेवते फोन, असं म्हणत भैरवी फोन ठेवते. अनिश म्हणतो काय ग सामाचा फोन होता का. भैरवी म्हणते की हो, अरे ते तिघं खूप एक्सायटेड आहेत. अनिश म्हणतो की आय एम शुअर, ऑल सेट, मग आता आपण उद्या भेटूया गुलमोहर सोसायटीमध्ये. भैरवी म्हणते इफ यू डोंट माइंड आपण जर एकत्र गेलं तर चालेल का. अनिश म्हणतो बरं ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक मामा मस्त कुर्ता घालतात आणि मुलांच्या रूममध्ये जातात. त्यांना म्हणतात चला उठा उठा, अरे सकाळ झाली आहे, आज आपल्याला खूप गंमत जम्मत करायची, आज तुमचा वाढदिवस आहे ना. इरा उठते आणि पुढे अशोक मामांच्या पाया पडते.
अशोक मामा तिला आशीर्वाद देतात की बाळा खूप मोठी हो आणि खूप पुस्तकं वाच आणि तुझ्यातला जो इनोसंटपणा आहे ना तो ना असाच ठेव, कायम ठेव आणि तुझ्यातला जमलं तर थोडासा इनोसंटपणा ना ह्या सोंड्याला दे. बघ हा अजून झोपलाय, अरे 11 वाजत आले आणि हा पोरगा अजून झोपलाय. पुढे ईशान सुद्धा उठतो तर इरा त्याला म्हणते गाढवा उठ. ईशान म्हणतोय गाढवीन असं म्हणत हे दोघं जण मारामारी करू लागतात. अशोक मामा म्हणतात ए इकडे इकडे ईशान. पुढे ते ईशानला सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. इरा म्हणते चल पाया पड, मोठ्यांच्या पाया पडायचं असतं वाढदिवसाच्या दिवशी. पुढे ईशान सुद्धा पाया पडतो. अशोक मामा म्हणतात की खूप मोठा हो. ईशान म्हणतो पण आजोबा आमचं गिफ्ट कुठे. अशोक मामा म्हणतात की देणार आहे ना गिफ्ट, पण आत्ता नाही नंतर देणार आहे, आज तर आपण खूप मज्जा करणार आहे, चला चला तुम्हाला एक गंमत दाखवतो. असं म्हणत अशोक मामा सर्वांना बाहेर बोलवतात. तर संयमी तिथे तोंड पाडून बसलेली असते. अशोक मामा म्हणतात की येतेस ना बाहेर बाळा. तर बाहेर पूजा मांडलेली असते. अशोक मामा म्हणतात की या 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 हे बघा. इरा म्हणते हे काय आजोबा. अशोक मामा म्हणतात की आज सत्यनारायणची पूजा आहे. संयमी म्हणते आज सत्यनारायणची पूजा का. अशोक मामा म्हणतात की वाढदिवसाच्या दिवशी ना अशी पूजा करायची असते, आपले संस्कार असतात बाळा, तुला संस्कार माहिती का काय असतं ते. तर संयमी काहीच बोलत नाही. अशोक मामा म्हणतात की बरं जाऊ दे. अशोक मामा पुढे मुलांना म्हणतात की हे बघा मुलांनो, वाढदिवसाच्या दिवशी अशी सत्यनारायणची पूजा केली ना की आपल्याला खूप छान मस्त वाटतं. त्यानंतर आपल्याला गोड गोड शिरा पण खायला मिळतो केळीचे काप घालून. यावरती ईशा आणि इरा खुश होतात आणि म्हणतात की यस. अशोक मामा म्हणतात बरं चला चला आवरून घ्या, पूजा करायची ना. ईशा इरान दोघं जण आवरायला आतमध्ये जातात. पुढे ते अशोक मामा संयमीकडे पाहतात तर संयमी चिडूनच तिथून निघून जाते. आणि आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.